चला मित्रांनो, दुसरा वस्तीचा प्रकार आहे नागरी वस्ती. नागरी वस्ती म्हणा, अर्बन सेटलमेंट म्हणा किंवा शहरी वस्ती म्हणा. आता नागरी वस्ती कशाला म्हणायचं? ज्या वस्तीतील लोक जास्तीत जास्त द्वितीयक व तृतीयक क्षेत्रात कार्यरत असतात किंवा द्वितीयक व तृतीयक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांची वस्ती, त्याला म्हणायचं नागरी वस्ती. म्हणजे थोडक्यात नागरी वस्ती आणि ग्रामीण वस्तीतला फरक हाच आहे की ग्रामीण वस्तीमध्ये प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते आणि नागरी वस्तीमध्ये द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. तर नागरी वस्ती म्हणजे द्वितीयक व तृतीयक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असणाऱ्या वस्तीला म्हणायचं नागरी वस्ती. मग याच्यासाठी काही अटी टाकलेल्या आहेत. कुठल्या अटी आहे? तर नागरी वस्तीसाठी किमान लोकसंख्या 5,000 असली पाहिजेत नगरासाठी किंवा शहरासाठी. नंबर 2, तेथील घनता 400 पेक्षा जास्त असली पाहिजे दर चौरस किलोमीटर पाठीमागे. आणि नंबर 3, तिथं जेवढे लोक आहेत त्या लोकसंख्येपैकी 75% पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेती सोडून इतर क्षेत्रात किंवा प्राथमिक क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात कार्यरत असली पाहिजेत. अशा प्रकारच्या तिन्ही अटी पूर्ण होत असतील तरच त्याला नगर किंवा शहराचा दर्जा दिला जात असतो. या तिन्ही अटीपैकी एक अट जरी कमी पडली तर त्याला शहराचा किंवा नगराचा दर्जा दिला जात नाही. आणि या ठिकाणी शहरी भागासाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लागतात, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, त्या ठिकाणी निर्माण करता येत नसतात. तर थोडक्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असतात. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत या असतात. छावणी मंडळ असते. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी मिनिमम लोकसंख्या 5,000 असली पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालेल. लोकसंख्येची घनता मिनिमम 400 असले पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालेल. ठीक आहे. आणि तिथं जेवढे लोक असतील, मग 40,000 असू द्या, 50,000 असू द्या, 60,000 असू द्या, जे काय असतील ते, त्यामध्ये 75% पेक्षा जास्त लोक हे शेती सोडून इतर क्षेत्रात कार्यरत असले पाहिजेत. तर अशा वस्तीलाच या ठिकाणी नागरी वस्ती म्हणतात बघा. आणि अशी वस्ती असेल तर साहजिकच त्या ठिकाणी नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांची संख्या या ठिकाणी असते बघा. तर अशा पद्धतीनं नागरी वस्तीची हे या ठिकाणी संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. आता नागरी वस्तीचे सुद्धा प्रकार पाडले जातात. नागरी वस्तीचे जे काही प्रकार पाडले जातात ते 2 पद्धतीनं प्रकार पाडले जात असतात. एक लोकसंख्येच्या आधारे प्रकार पाडले जातात आणि दुसरं या ठिकाणी कार्यानुसार सुद्धा प्रकार पाडले जातात. असे 2 पद्धतीनं प्रकार पाडले जातात. पण त्या अगोदर हे लक्षात घ्या की या ठिकाणी नागरी भागामध्ये जे काही लोक राहतात, भारतामध्ये जवळपास 31% लोकसंख्या ही नागरी भागात राहत असते. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर 45% लोकसंख्या ही नागरी भागात राहत असते. आता भारतामध्ये पण सर्वात जास्त नागरी भागात राहणारी लोकसंख्या जी आहे ती गोव्याची आहे. जवळपास 64% लोकसंख्या ही गोव्याची नागरी भागात आहे. आणि सर्वात कमी जी आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये येत असते, जवळपास 12%. तर सर्वात कमी नागरीकरण झालेलं राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे गोवा. पण सर्वात जास्त नागरी भागातील लोकसंख्या जर विचारलं तर महाराष्ट्र आहे, 45%. म्हणजे थोडक्यात 12चे जवळपास या ठिकाणी 45% हिशोबाने जर विचार केला तर 5.5 कोटी येते बघा. 5 ते 5.5 कोटी लोकसंख्या शहरी भागात राहते, जी भारतात सर्वात जास्त आहे. म्हणून लोकसंख्येनुसार विचारलं सर्वात जास्त नागरीकरण तर महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर विचारलं सर्वात जास्त तर गोव्याचं आहे, सर्वात कमी विचारलं हिमाचलचं आहे. ठीक आहे. आणि भारताचं विचारलं तर 31%. तर अशा पद्धतीने ही थोडक्यात आकडेवारी पण लक्षात घेणं गरजेचे असते. ठीक आहे. आणि उरलेली लोकसंख्या मग ग्रामीण भाग आहे, म्हणजे एक तर शहरी भागातली लोकसंख्या लक्षात ठेवा किंवा ग्रामीण भागातली किंवा दोन्हीचं लक्षात घेणं तर चांगलीच गोष्ट आहे. तर ह्या पद्धतीनं या ठिकाणी ही नागरी लोकसंख्या येते. पण नागरी लोकसंख्येचं वैशिष्ट्य अगोदरच आपण बोललेलं आहे की या ठिकाणची लोकसंख्या ही मेजॉरिटी द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रात कार्यरत असतात. शेती क्षेत्राशी संबंधित लोकांची संख्या या ठिकाणी खूप कमी असते. आणि द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत असतात या लोकांची पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे, कारण यांचं उत्पन्न जास्त आहे. म्हणून यांच्या घराची रचनासुद्धा जर बघितली आपण तर विशेषीकरण झालेली आहे. 2 घरामध्ये अंतर असतं. प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी नियोजनबद्धता असते. प्रत्येक घराचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे.
आणि यातून मग घराची रचना या ठिकाणी केल्या जात असते बघा. तर या पद्धतीनं शहरी वस्ती जी असते ती सिमेंटची शक्यतो वस्ती असतात, विटापासून केलेली असतात बघा. इथे दगडाचा वापर, मातीचा वापर जवळपास नसल्यास जमा असतो. रस्ते पण या ठिकाणी असतात, काटकोन त्रिकोणात असतात, रस्ते मोठाले असतात. 4 व्हीलर या ठिकाणी लोकांकडे जास्त असतात, 2 व्हीलर जास्त असतात. वाहनांची संख्या जास्त असल्यामुळं या ठिकाणी रस्ते ही मोठे दुपदरी वगैरे बांधलेले असतात. त्यानंतर प्रत्येक घरातलं पाण्याचं निस्सारण होण्यासाठी या ठिकाणी हवाबंद या ठिकाणी नाल्या तयार केलेल्या असतात, जेणेकरून त्या आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतल्या जात असते. तर नागरी भाग आहे. मग नागरी भागाच्याही काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. चांगले मुद्दे हे की या ठिकाणी उत्पन्न जास्त असतं बघा. लोकांचा जीवनमानाचा दर्जा उंचावलेला असतो. लोकांना या ठिकाणी करमणुकीचे साधनं असू द्या, आरोग्याच्या सुविधा असू द्या, शिक्षणाच्या सुविधा असतात, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात बघा. त्याच्यानंतर लोकांचा जीवनमानाचा दर्जाही उंचावलेला असतो. तर या ठिकाणचे त्या फायदे आहेत. रस्ते चांगले असतात, मलनिस्सारणाच्या सुविधा आहे, पिण्याचा पाण्याचा पुरवठा मुबलक असतो. ठीक आहे. 2 घरादरम्यान अंतर असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवेवरती या ठिकाणी प्रामुख्याने भर दिला जातो. तर हे या वस्तीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. तोटे पण या वस्तीचे असतात. तोटे काय असतात? या ठिकाणी जर प्रचंड लोकसंख्या वाढली तर घराच्या किमती वाढून जातात, आणि सामान्य लोकांची घराची किमती जर देण्याची ऐपत नसेल तर मग झोपडपट्टीचं प्रमाण वाढून जाते. ठीक आहे. लोकसंख्या वाढली तेवढं पिण्याचा पाण्याचं जर कमतरता पडायला लागले तर मग पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण व्हायला लागते बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर शहरीकरण जास्त झालेलं असल्यामुळे उष्णतामान जास्त वाढते, कारण सिमेंट कॉन्क्रीटचं या ठिकाणी ते जंगल निर्माण झालेलं असतं, आणि अशा वेळेस मग या ठिकाणी हवा वाहून जाण्यासाठी जागा नसल्यामुळं कोंदट वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यानंतर गाड्यांची संख्या जास्त झालेली आहे, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर लोकांचं या ठिकाणी संख्या जर वाढली तर आर्थिक दर्जा जो आहे तो ढासळला जात असतो. तर याही समस्या या ठिकाणच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. मग आता नागरी वस्तीचे जे काही 2 प्रकार आहेत, या 2 पद्धतीनं प्रकार लक्षात घ्यायचे. लोकसंख्येनुसार हे प्रकार पाडले जातात आणि कार्यानुसार सुद्धा या ठिकाणी प्रकार पाडले जातात. आता पहिल्यांदा जो विचार आहे तो आपण लोकसंख्येनुसार लक्षात घेतला पाहिजेत. मग लोकसंख्येनुसार असे हे 5 प्रकार पाडले जातात. नगर म्हणजे टाउन, शहर सिटी, महानगर म्हणजे मेट्रोपोलिस, संकलित नगर म्हणजे कनर्बेशन, प्रमहानगर म्हणजे मेगालोपोलिस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्रकार या ठिकाणी आहे. आता नगर म्हणजे काय? तर नगराचं जे काही लोकसंख्येनुसार जो काही प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये जर बघितलं आपण तर हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या नगराची लोकसंख्या मिनिमम 5,000 आणि जवळपास 50,000पर्यंत असेल तर अशा शहराला म्हणायचं नगर. ठीक आहे. मग शक्यतो जी तालुक्याची गावं असतात हे शक्यतो नगरामध्ये येत असतात. इथं नगरपंचायती किंवा नगर परिषदा असतात बघा. ठीक आहे. शहर म्हणजे ज्या नगराची संख्या 50,000 ते 10 लाखापर्यंत असेल तर त्याला म्हणायचं शहर. मग 1 लक्ष शहर, 10 लक्ष शहर असे त्याचे नावं आपण पाडू शकतो बघा. तर 50,000 ते 10 लाखापर्यंत लोकसंख्या असेल तर शहर, 50,000पेक्षा कमी असेल तर नगर. मग शक्यतो जे काही मोठ्या जिल्ह्याचे ठिकाण आहेत हे शहरामध्ये येत असतात. ठीक आहे. मग आता बीड असू द्या, आपला धाराशिव असू द्या, त्याच्यानंतर हिंगोली असू द्या, तर हे प्रमुख मराठवाड्यातले ठिकाण आहे. विदर्भामध्ये गेलं तर वाशिम असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा असेल, ही सुद्धा या ठिकाणी शहरामध्ये येत असतात. खानदेशमध्ये जर बघितलं आपण तर खानदेशमध्ये चोपडा येतो, रावेर येत असतं, त्याच्यानंतर शिरपूर येत असतं. तर हे जे ठिकाण आहे ते शहरामध्ये येत असतात. तर या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभराचा जर विचार केला तर 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरांना आपण शहर म्हणत असतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी नगर परिषदा असतात मग किंवा नगरपालिका असतात. मग त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असे दर्जा दिला जात असतात. महानगर म्हणजे जिथं लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त चालते बघा. 5 लाख ते 50 लाखापर्यंत लोकसंख्या असेल तर त्याला म्हणायचं महानगर. मग आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी महानगर आहेत त्या ठिकाणी शक्यतो महानगरपालिका आहेत.
मग आता महानगरपालिका जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रभरात 29 आहे, म्हणजे जवळपास महाराष्ट्रभरामध्ये आपण जर विचार केले तर जवळपास 29 येत असतात. ठीक आहे. मग सर्वात जास्त महानगर मुंबई, ठाणे त्या परिसरामध्ये सर्वात जास्त आहे. त्याच्या खालोखाल मग पुणे, पिंपरी चिंचवड हे येत असतं बघा. नंतर कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला. ठीक आहे. आता या ठिकाणी हे महानगर येत असतं, तर त्या डायरेक्शन त्या ठिकाणी तुम्ही आपण लक्षात घेतलं पाहिजेत. मग या ठिकाणी महानगरपालिका ही तिथली स्थानिक स्वराज्य संस्था, तिथले पिण्याचं पाणी, प्रकाश, लाईट म्हणतो आपण त्याला, त्यानंतर मलनिस्सारण, स्वच्छता याच्यावरती काम करत असते बघा. संकलित नगर म्हणजे कनर्बेशन म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय असतं, एखादं विकसित झालेलं शहर आहे त्याच्याच भोवताली MIDC वगैरे असेल तर तिथंही विकसित एक नवीन शहर तयार होत असतं आणि यातून हे दोन मोठाले जे शहर आहेत ते एकत्र येणे, तर अशाला जुळी शहर म्हणतो आपण. ते जुळी शहर म्हणजे संकलित नगर म्हणतो आपण त्याला. मग आता पूर्ण भारताचा विचार केला जर केला तर दिल्ली गुरगाव, दिल्ली नोएडा, ठीक आहे, हैदराबाद सिकंदराबाद, पुणे पिंपरी चिंचवड, तर ही जी काही ही नगरं आहेत ही दोन दोन नगरं मिळून तयार झालेली आहेत बघा. तर अशा नगरांना म्हणायचं संकलित नगर. दोन शेजारीच असलेले नगर म्हणजे संकलित नगर आहे. मग हे जुळी शहर म्हणून आपण हे लक्षात घेतले पाहिजेत. यांची संख्या सुद्धा 50 लाखापर्यंतच येत असते बघा. ठीक आहे. फक्त दोन शेजारचे मोठमोठे शहर एकत्रित झालेले असतात, त्याला म्हणायचं संकलित नगर. आणि महानगर म्हणजे मेगा पॉलिटिशियन सिटीज आपण त्याला म्हणतो बघा. ठीक आहे. तर त्याला महानगर म्हटलं जातं असतं, मेगालोपोलिस असंही म्हटलं जातं असतं. जसं मुंबई शहर, मुंबई उपनगर मिळून एकच या ठिकाणी एक शहर पकडलं गेलेले, तिथं महानगरपालिका आहे. ते म्हणजे महानगरपालिका जी आहे ती बृहन्मुंबई आपण दोन्हीचं मिळून एकत्रित तयार झालेली आहे बघा. मग जे मोठाले शहर जे आहेत आपले दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, तर या ठिकाणी जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या 50 लाखाच्या पेक्षा जास्त असते बघा. आणि 50 लाख प्लस लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी महानगर असतं, तर त्याला महानगर म्हणायचं आहे आपण. तर लोकसंख्येच्या आधारे या ठिकाणी शहराचे असे वर्गीकरण केलं जातं असतं बघा. मग जसं लोकसंख्येच्या आधारे प्रकार पाडले जातात तसं त्याच्या कार्यानुसार सुद्धा प्रकार पाडले जातात. मग याच्या कार्यानुसार कुठले कुठले प्रकार आहेत, तर हे 5-6 प्रकार येतात. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं कार्यानुसारचे प्रकार. मग प्रशासकीय कार्य, मग प्रशासकीय सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देणाऱ्या शहरांना म्हणायचं प्रशासकीय कार्य करणारे शहर. उदाहरणार्थ विभागाचं जे प्रमुख ठिकाण असतात हे शक्यतो प्रशासकीय कार्य करणारे शहर आहेत. मग यामध्ये संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अमरावती, नाशिक आहे, पुणे किंवा मुंबई, तर हे प्रमुख प्रशासकीय शहर म्हणून ओळखले जातात बघा. त्या ठिकाणी प्रशासकीय सुविधा मोठ्या प्रमाणात असतात, प्रशासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात असतात, तिथून सगळ्या प्रशासनाचा कारभार चालू असतो. दुसरं आहे औद्योगिक कार्य, म्हणजे औद्योगिक कार्य पार पाडणाऱ्या शहरांना म्हणायचं औद्योगिक कार्य. ठीक आहे. मग उद्योगधंदे ज्या ठिकाणी केंद्रित झालेले, उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड, ठीक आहे, संभाजीनगरचा वाळूज, शेंद्रा, बिडकन हा एरिया येतो असतो. त्याच्यानंतर नाशिकचा एरिया येतो असतो. ठीक आहे. तिथं औद्योगिकरण झालेले आहे. त्याच्यानंतर चेंबूर वगैरे एरिया येतो असतो, तिथं औद्योगिकरण जास्त झालेलं आहे. इचलकरंजी येत असतो, सोलापूर येत असतो, कल्याण येतो असतो. हा जो एरिया आहे इथं उद्योगधंदे जास्त आहे आणि उद्योगधंद्यामध्ये कार्यरत राहणाऱ्या लोकांसाठीचं या ठिकाणी शहरं विकसित झालेली आहे. अशा शहरांना म्हणायचं औद्योगिक कार्य करणारे शहरं. ठीक आहे. ही शहरं लक्षात घेतली पाहिजे आपण. त्याच्यानंतर व्यापारी कार्य करणारे शहरं, म्हणजे ज्या ठिकाणी व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो त्या शहरांना म्हणायचं व्यापारी शहर. उदाहरणार्थ लासलगाव असू द्या, सांगली असू द्या, जालना मोसंबीची बाजारपेठ आहे. ठीक आहे. सांगलीला हळदीची बाजारपेठ आहे, जळगावला केळीची बाजारपेठ आहे, त्याच्यानंतर खामगावला कापसाची बाजारपेठ आहे. ठीक आहे. मोर्शी, वरोड या ठिकाणी जर बघितलं तर संत्र्याची बाजारपेठ आहे. तर थोडक्यात ज्या ठिकाणी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात, व्यापार मोठ्या प्रमाणात चालतात, खरेदी विक्रीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात, अशा शहरांना म्हणायचं व्यापारी शहर. तर ही प्रमुख व्यापारी शहरं लक्षात घेतली पाहिजेत. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य करणारे शहर, मग ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी जर शहराचा विकास होत असेल तर त्यांना म्हणायचं धार्मिक शहर. पंढरपूर, शिर्डी, शेगाव, अक्कलकोट,
ठीक आहे. ही प्रमुख धार्मिक गावं शहरं म्हणून विकसित झालेली आहेत बघा. कारण तिथं धर्माच्या रूपानं तिथं मूळ ठिकाणं लोकवस्ती वाढत गेलेली आहेत. तर त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य करणारं शहर म्हणत असतो आपण. पुणे सांस्कृतिक कार्य करणारं शहर येत असतं. ठीक आहे. संरक्षण कार्य करणारे शहर आहे. ज्या ठिकाणी छावणी आहेत, ज्या ठिकाणी लष्करासाठीचा एरिया आहे आणि त्या ठिकाणी लोकवस्ती जर वाढत गेली असेल तर अशा शहराला म्हणायचं लष्करी शहर आहे. मग आता डेहराडून लष्करी शहर म्हणून ओळखलं जात असतं बघा. अहमदनगर लष्करी शहर म्हणून ओळखलं जात असतं. संभाजीनगरचं छावणी एरिया आहे. ठीक आहे. कॉन्टेनमेंट बोर्ड. पुण्यामध्ये सुद्धा 3 छावण्या आहेत. नाशिकमध्ये पण देवळाची, नागपूरला पण आहे. तर ही जे काही आहेत शहर ही संरक्षणाची शहरं म्हणून ओळखले जात असतात. आणि शेवटचा प्रकार येतो पर्यटन कार्य करणारे शहर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यटनासाठी खास करून ते ओळखले जातात. सिमला, कुलू, मनाली, डलहौसी, राणीखेत, महाबळेश्वर, माथेरान ही सगळी थंड हवेची ठिकाणं आहेत आणि हे पर्यटनासाठी ओळखले जाते, पर्यटकांसाठी ओळखले जाते. आणि यातून ह्या ठिकाणी जे काही शहर विकसित झालं ते पर्यटनाच्या डायरेक्शनने विकसित झालेले आहे, म्हणून यांना म्हणायचं पर्यटन शहर. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कार्याच्या आधारे शहराचे प्रकार पाडले जातात. ते या ठिकाणी प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. मग आता नागरीकरणाचे प्रकार बघितलेत. नागरीकरणामुळे आता कोणत्या कोणत्या समस्या निर्माण होतात. नागरीकरणाचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. फायदे काय आहेत? एक तर या भागामध्ये रोजगाराच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. नंबर 1, रोजाचा जो दिवस आहे, मजुरांची जी मजुरी यांचं प्रमाण जास्त असतं, रक्कम जास्त असते, पैसा जास्त मिळतो, त्यामुळे पेईंग कॅपॅसिटी या लोकांची जास्त असते. शहरी भागामध्ये रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची सुविधा असतात, शिक्षणाच्या सुविधा आहे, आरोग्याच्या सुविधा आहे. लक्षात जीवनमानाचा दर्जा उंचावलेला असतो. तर हे फायदे या ठिकाणी आहेत. पिण्याचा पाण्याचा पुरवठा असतो, मलनिःसरणाच्या सुविधा असतात, स्वच्छता असते, हे सगळे फायदे या ठिकाणी आहेत. पण फायद्याबरोबर जर लोकसंख्याच प्रचंड वाढत असेल तर तिथल्या सेवा सुविधांवरती बोजा वाढतो आणि यातून मग समस्या निर्माण होतात. मग आता कुठल्या समस्या? पहिली झोपडपट्टी समस्या निर्माण होते. जशी लोकसंख्या वाढते तसे घराचं या ठिकाणी प्रमाण वाढायला पाहिजेत, पण घराचं प्रमाण वाढत नसेल, घरं महाग होत चालले असेल तर साहजिकचे लोक मग झोपड्या करून राहतात आणि त्यातून मग झोपडपट्टी समस्या निर्माण होते. नंबर 2, आर्थिक समस्या. लोकसंख्या नियंत्रणात असेल तर लोकांचं उत्पन्न बऱ्यापैकी राहतं, पण तिथं प्रचंड लोकसंख्या वाढली तर मग कमी मजुरीवरती काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते. साहजिकचे त्यांच्याकडे उत्पन्न कमी येतं आणि मग पेईंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या आर्थिक समस्या वाढायला लागतात. किंवा मग दुसऱ्या बाजूनं पेईंग कॅपॅसिटी जशी वाढते तशी वस्तूची किमती पण वाढतात, मग वाढती महागाईच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात, तर त्या आर्थिक समस्यामध्ये येतात. वाहतुकीची समस्या. जर लोकसंख्या जास्त होत असेल, प्रत्येकाकडे गाडी घोडा घेतला जात असेल तर अशा वेळेस मग या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. ठीक आहे. मग ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन जाते. सुखसुविधाविषयक समस्या. मग पिण्याचं पाणी असू द्या, लाईट असू द्या, स्वच्छता असू द्या, या सुखसुविधा ज्या असतील यांच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. मग आरोग्य असू द्या किंवा शिक्षणाच्या सुविधा असू द्या. प्रदूषणाच्या समस्या. शहरी भागामध्ये गाड्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असते बघा. सामाजिक समस्या. शहरी भागामध्ये ग्रामीण भागासारखं जातवार रचना नसते, इथं मिसळलेले असतात, त्यामुळं साहजिकचे आंतरजातीय विवाह असू द्या किंवा बाकीचे सामाजिक गुन्हेगारी असू द्या यांचं प्रमाण जास्त असतं बघा, आणि यातून मग सामाजिक समस्या निर्माण व्हायला लागतात. शासकीय व प्रशासकीय समस्या. सरकारसाठी, प्रशासन चालवण्यासाठी ज्या प्रशासकीय इमारती लागतात त्या ठिकाणी तेवढी जागा नसते. जागा नसल्यामुळं मग त्या समस्या त्यांच्या निर्माण व्हायला लागतात, किंवा त्यांचं ज्या काही इमारती भाड्याने घेतल्या जातात त्याचं भाडं जास्त असतं आणि यातून सुद्धा समस्या निर्माण होत असतात. तर शहरीकरणाची या समस्या या ठिकाणी जनरल लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. आता या लोकवस्ती नावाच्या टॉपिकवरती जे काही प्रश्न आलेले आहेत या प्रश्न थोडक्यात आपण नजर टाकून याच पद्धतीने कसे येऊ शकतात याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. जोड्या लावा बघा. घराचा आकार आणि प्रदेश दाखवलेले. सपाट घर. सपाट घर म्हणजे वरचा भाग जो आहे सपाट असेल, तर कोणत्या भागात असतं असं घर? तर शक्यतो ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो, शुष्क जो प्रदेश आहे या ठिकाणी सपाट माळवदाचं घर असतं बघा. ठीक आहे. उत्तर ते छप्पर, जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथं या ठिकाणी उत्तर ते छप्पर असतं. ठीक आहे.
जाड मातीच्या भिंती, जिथं हीट जास्त आहे, उष्णतामान जास्त आहे, त्या ठिकाणी जाड भिंती असतात बघा, उष्ण आणि शुष्क प्रदेश. ठीक आहे. आणि चौथाऱ्यावरचं घर, जिथं पाऊस जास्त आहे, दलदलयुक्त पट्टा आहे, म्हणून वरचा भाग या ठिकाणी चौथारा घेतला जातो, जेणेकरून साप वगैरे घरात येऊ नये, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो बघा. ठीक आहे. दलदलयुक्त प्रदेश. तर असा पर्याय या ठिकाणी मग निवडावा लागेल आपल्याला. 1चं 4, 2चं 3, हे 1चं 4, 3, नंतर 1 आणि हे 2. ओके. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने उत्तर आपल्याला काढावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, कोकणात कोणत्या प्रकारच्या वस्तीचे प्राबल्य आहे? मग आता वस्तीचे पॅटर्न, आपलं वस्तीचे प्रकार आहेत या ठिकाणी. वस्तीचे हे प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत बघा. विखुरलेल्या वस्ती, केंद्रित वस्ती, अपखंडित वस्ती, संयुक्त वस्ती. आपलं कोकणामध्ये जर विचारलं तर केंद्रित वस्तीची संख्या जास्त आहे. पॅटर्न विचारला तर रेषाकृती वस्तीची संख्या जास्त आहे, किंवा बाणाकृती वस्ती म्हणू आपण तिकडं. ठीक आहे. मग इथं केंद्रित वस्ती, दाटीनं या ठिकाणी घरं आहेत बघा. 10-10, 12-12 घरांची या ठिकाणी वस्ती तुम्हाला दिसायला लागेल. उंचवाड्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी ती वस्ती दिसेल आपल्याला. नदीपासून थोड्या दूरच्या अंतरावर वस्ती दिसेल, उंच टेकड्यावरती. ते केंद्रित वस्ती म्हणू आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कारणे शहरातील झोपडपट्टी वाढीस कारणीभूत ठरतात? झोपडपट्टीच्या वाढीसाठी कारणीभूत घटक कुठले कुठले? झपाट्याने वाढणार लोकसंख्या, यस, झपाट्याने वाढते म्हणून झोपडपट्टी वाढते. ग्रामीण भागातील बेरोजगारी, बरोबर आहे. ग्रामीण भागात रोजगार कमी असेल तर शहरी भागावरती ताण वाढत जात असतो. मग अकुशल व निम्न कुशल कामगारांची ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर, हे बरोबर आहे. आणि शहरी भागात स्वस्त घरांची असणारी कमतरता, घरांची संख्या जर जास्त असते तर मग झोपडपट्टीच निर्माण झाली नसते. म्हणजे यापैकी सर्व पर्याय या ठिकाणी लागू होतात. हा वैचारिक पातळीवरचे प्रश्न आहे, थेरॉटिकल प्रश्न म्हणतो आपण याला. हा काही फॅक्च्युअल डाटा नाही आहे, त्यामुळे इथे विचार करूनच या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? 2019चा प्रश्न आहे. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात, म्हणजे असे, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, असे समांतर आहेत. ओके. म्हणजे रेषाकृती वस्ती दिसू लागलेत. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात, नाही, मग असे पण रस्ते समांतर. ठीक आहे. वस्तीमधील घराच्या रांगा पाहावास मिळतात, बरोबर आहे. अशा रांगाच्या रांगा दिसतील. वस्तीमधील हमरस्ते व लोहमार्ग परस्परांना ओलांडतात, हे रेल्वेचा ट्रॅक असेल कदाचित, आणि हे रस्ते असेल, एकमेकांना ओलांडतात ते. म्हणजे आता हे येईल चौकोनी वस्ती. ठीक आहे. कारण या दरम्यान जे काही लोक वस्ती करून राहतात असे या ठिकाणी चौकोनी वस्तीचा प्रकार असतो. असा रेषाकृती येणार नाही, कारण एका चौकामध्ये लोक राहतात. इथं वर्तुळाकार येणार नाही बघा, त्रिज्याकृती पण येणार नाही असे. ठीक आहे. हे या प्रकारामध्ये येतील. तर चौकोनी वस्तूचा तो प्रकार आहे. ते ह्या वैशिष्ट्यावरूनच लक्षात यायला पाहिजेत की त्यांना कोणतं अपेक्षित आहे उत्तर. तर अशा पद्धतीनं लोकवस्ती हा टॉपिक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. मग याच्यामध्ये ग्रामीण वस्ती, शहरी वस्ती, त्या वस्तीचे परत प्रकार या ठिकाणी आपण लक्षात घेतलेले. तर इथले जे प्रश्न येतात ते वैचारिक पातळीवरचे आहे, फॅक्च्युअल डाटा वगैरे काही या ठिकाणी आढळत नाही. तर त्या डायरेक्शनने एकदा रीडिंग करून ठेवा. जनरल आयडियाच्या आधारे सुद्धा याचं उत्तर आपल्याला देता येईल.